आणि हा असाच बेंचमार्क वरचा वरचा सेट होत राहणार आहे. इतकं सुंदर सिंगिंग आणि तितके छान बोल जावेद अख्तर यांचे. सलीम आणि जावेद हे फक्त स्क्रीन प्ले रायटर किंवा डायलॉग रायटर किंवा गीतकार नव्हते. त्यांना चित्रपट मेकिंग ओव्हरऑल प्रोसेसची खूप चांगली जाण होती. आणि म्हणूनच बऱ्याचदा दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर कास्टिंग करत असताना त्यांचं मत विचारात नक्कीच घेत होते. असंच त्या दोघांचंही एक ड्रीम प्रोजेक्ट. पण तत्पूर्वी जावेद अख्तर साहेबांनी आपलं प्रारंभिक शिक्षण लखनौ येथे पूर्ण करून 1964 साली 63-64 साली मुंबईत पाऊल ठेवलं. आणि त्यावेळेला अगदी फुटपाथ किंवा झाडाखाली किंवा मटेरियल स्टोरेज रूममध्ये कुठेतरी कोपऱ्यात झोपलेला हा मुलगा कुठेतरी ब्रेक मिळण्याची वाट बघत होता आणि ब्रेक मिळाला सुद्धा. 1965-66ला सलीम यांच्यासोबत ओळख झाली आणि दोघांनी ठरवलं की आपण सोबत मिळून चित्रपट लिहूया, पटकथा लिहूया आणि प्रोड्युसर्सकडे जाऊया. आणि त्यांच्या लिखावटीमध्ये एवढी जादू होती की प्रोड्युसर्सला त्यांच्या कथा आवडायला सुरुवात झाली. तसंच एक त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट अर्थातच सागर 1985ला आलेला हा चित्रपट. प्रोड्युसर आणि दिग्दर्शकाने विचारलं कोणाला घ्यायला हवं. या दोघांनी सांगितलं ऋषी कपूर आणि तिच्यासोबत असलेली ती हिरोईन ही बॉबी नंतर दिसलेली नाही, त्यांना आपण घेऊन एक प्रोजेक्ट करायचं का, अर्थातच डिम्पल. आणि हे प्रोजेक्ट सुरुवात झाली, गीत लिहायला सुरुवात झाली आणि नंतर चित्रपट आला. आणि हिस्ट्री या चित्रपटातलं एक गाजलेलं गीत सादर करतायत शिवानी आणि प्रशांत ढेकणे. जोरदार टाळ्या या आमच्या गायक जोडीसाठी सुरुवातीला झाल्या पाहिजेत. सागर चित्रपटातलं गाजलेलं गीत सागर किनारे सादर करतायत हे दोघं. हॅलोची